स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. अध्याय 17 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अलौकिक लीला व उपदेश वर्णिले आहे. या अध्यायात भक्तांच्या शंका निरसन करून स्वामींनी त्यांना योग्य मार्गदर्शन केलेले दिसते. या अध्यायाचा मुख्य कथासार असा आहे की एकदा स्वामींच्या भेटीस एक भक्त येतो. त्याच्या मनात अनेक शंका असतात. संसार आणि साधना यांचा मेळ कसा घालायचा, देवाची खरी उपासना कोणती आणि मुक्तीचा मार्ग कसा साधावा. स्वामी महाराज त्याला अतिशय सोप्या भाषेत सांगतात. खरा साधक तोच जो मन, वचन आणि कर्माने परमेश्वराचे स्मरण करतो. केवळ बाह्य पूजा करून चालत नाही, अंतःकरण शुद्ध असणे गरजेचे आहे. संसार सोडून जंगलात गेल्यानेच मोक्ष मिळत नाही, तर कर्तव्य पार पाडत असताना परमेश्वराचे भान ठेवणे हीच खरी साधना आहे. स्वामी महाराज पुढे सांगतात, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग हे सर्व मार्ग शेवटी परमेश्वराकडेच नेतात. परंतु नामस्मरण हा सर्वात सोपा आणि कलियुगातील सर्वश्रेष्ठ उपाय आहे. ज्याने नाम घेतले त्याला भय नाही. त्या भक्ताला स्वामींनी आत्मविश्वास दिला आणि त्याच्या मनातील सर्व शंका दूर केल्या. तो आनंदाने नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो. उपदेश: संसारात राहूनही ईश्वर शक्ती करता येते. नामस्मरण हाच सहज व श्रेष्ठ मार्ग आहे. बाह्य आडंबरा न करता अंतःकरण शुद्ध ठेवावे. हा अध्याय साधकांना मार्गदर्शक आहे. स्वामींनी दाखवलेला नाममार्ग हा सर्वसामान्य भक्तांसाठी अत्यंत